नमस्कार मंडळी. गेल्या भागामध्ये आपण सोलापूरच्या खाद्यजीवनाची भ्रमंती केली. आज आपण सुगंधाच्या दुनियेतली मुसाफिरी करूया. त्याआधी सर्वांना विनंती, ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. मला आशा वाटते की सुगंधाच्या दुनियेतील ही जी मुसाफिरी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर माझ्याबरोबर मग करूया सुगंधी दुनियेत प्रवेश. वाहत ये झुळझुळ वारा, दरवळला परिमळ सारा. सुगंध, चित्तवृत्ती उल्लसित करणारा सुगंध, परमेश्वराने मानवाला दिलेली अद्भुत देणगी. वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध आपल्याला आनंद देऊन जातात. सुगंध आपल्याला आनंद जसा देऊन जातात तसाच काही गंधांशी आपल्या आठवणीही जोडलेल्या असतात. सुगंध म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती टवटवीत फुलं. प्रत्येक फुलाचा वास वेगळा, त्याचा रुबाब वेगळा. प्रत्येक वनस्पती, त्या वनस्पतींची पानं, फुलं, फळं इतकंच काय, पण खोड आणि मुळं सुद्धा आपला वेगवेगळा सुगंध जपून असतात. फुला फळांबरोबर खाद्यपदार्थांचे सुगंधही मोहवून टाकतात. म्हटलंच आहे ना, आधी पोटवा मग विठवा. आणि आपला जठराग्नी प्रदीप्त करतात. एवढंच काय, काही मानवनिर्मित गोष्टींचाही वास सुखावतो. मला स्वतःला पेट्रोल, ऑइल पेंट आणि सिगरेटचा वासही आवडतो. मला सांगा, शाळेत असताना नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास घेतला नाही असं कोणाच्या बाबतीत घडलं असेल का? मला नाही वाटत. माझं बाळपण सोलापुरात गेलं. लहानपणी सोलापुरात आम्ही अगदी मध्यवर्ती उत्तर कसबा या एरियामध्ये राहायचो. तेव्हा सोलापुरात अजून वाडा संस्कृतीच होती. फ्लॅट्सचं वगैरे सिमेंटचं जंगल अजून झालेलं नव्हतं. आमच्या समोर एक मोठा वाडा होता. त्या वाड्यात असाच एक मोठा बकुळीचा डेरेदार वृक्ष होता. बकुळीच्या सुकुमार नाजूक फुलांचा वास आज कुठेही आला तरी तो मागे बाळपणात घेऊन जातो. नाजूक असली तरी ही बकुळीची फुलं खूप दिवस टिकतात बरं का, आणि त्याचा वासही खूप दिवस टिकून राहतो. लहानपणीची एक आठवण सांगायची झाली तर रात्री आम्ही गच्चीवर झोपायचो. गच्चीवर झोपला असताना त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याबरोबर बकुळीचा जो मंद सुगंध यायचा तो आजही आठवतो. तो कधीही विस्मरणात जाणार नाही. असाच स्वर्गीय वास पारिजातकाचा. समुद्र मंथनातून निघालेल्या या अद्भुत फुलाचा वास स्वर्गीय असणार यात काय संशय. पण पारिजातकाची जी फुलं आहेत ना, ती अतिशय नाजूक आणि अल्पायुषी. घरच्या अंगणात जर प्राजक्त असेल तर तो कल्पवृक्षच. पहाटे दरवाजा उघडल्याबरोबर पारिजातकाचा सुगंध दरवळतो. पारिजातकाचा मंद सात्विक सुवास दीर्घ श्वासाने छातीत भरून घेतल्यावर दिवसाची सुरुवात मोठी प्रसन्न होते. हल्ली सकाळचा मॉर्निंग वॉक हा प्रत्येकाच्या दिनचर्येचा भागच झाला आहे. तर मॉर्निंग वॉकला जाताना ताज्या हवेबरोबरच निरनिराळ्या फुलांचा, वनस्पतींचा वास आकर्षित करतो. वाहनांची रहदारी अजून सुरू झालेली नसते. प्रदूषणाने वातावरणाचा ताबा अजून घेतलेला नसतो. या वेळात हे सुगंध आनंद देऊन जातात. लहानपणी आम्ही वाड्यातील मुलं वाड्यातील सिनियर मंडळींबरोबर पार्क मैदानात मॉर्निंग वॉकला जात असू. सोलापुरात मध्यवर्ती एक मैदान आहे. त्या मैदानाला पार्क मैदान असंच संबोधलं जातं. आज तिथे एक अतिशय भव्य आणि सुंदर असं स्टेडियम उभं आहे. तिथल्या लश ग्रीन हिरवळीवर रणजी ट्रॉफीचे काही सामनेही होत आहेत. ते पाहणं हाही आनंद वेगळाच आहे. तर तेव्हा हे जे पार्क मैदान आहे त्या पार्क मैदानात बुचाच्या फुलांची झाडं होती. ही बुचाच्या फुलांची जी झाडं आहेत
पहाटे सकाळच्या वेळेस गालीच्या अंथरल्यासारखा फुलांचा सडा त्या झाडाखाली असा पडलेला असे. लांब देठाची ही पांढरी शुभ्र फुलं आपल्या सौम्य सुगंधाने वातावरण भारून टाकत. आजही बुचाच्या फुलांचा वास आला की तो 40-50 वर्षांपूर्वीचा पहाटेचा मॉर्निंग वॉक तसाच आठवतो. नंतर आम्ही विजापूर रोडकडे राहायला आलो. विजापूर रोडला राहायला आल्यानंतर सुगंधाचा अनुभव आणखीनच समृद्ध झाला. एक तर मोकळं प्रशस्त अंगण होतं. प्रशस्त अंगण असल्यामुळे झाडं लावायची, ती वाढताना पाहायचा, त्याचा आनंद घ्यायचा आणि त्याच्या सुगंधाची अनुभूती घ्यायची. हे सगळं शक्य झालं. विजापूर रोडला मॉर्निंग वॉकला जाताना तिथे गोविंदश्री हे एक मंगल कार्यालय आहे. तर या गोविंदश्री जवळच्या परिसरात शिरीषाचा एक डौलदार वृक्ष आहे. शिरीषाची फुलं, शिरीषाच्या फुलांचा सीझन सारा वर्षभरात महिना 15 दिवसांचाच असतो. पण त्या काळात सुगंधाच्या दुनियेत शिरीषाचं साम्राज्य असतं. सावरीच्या कापसासारखीच शिरीषाची फुलं अतिशय नाजूक. सावरीच्या कापसाची फुलं म्हातारी म्हणतात त्यांना इतकी नाजूक आणि हलकी असतात की हवेत बराच वेळ तरंगत राहतात. शिरीषाचं फुलही खूप नाजूक. आपली चौरी असते ना, चौरी देवाच्या समोरची, चौरीसारखी दिसतात ही फुलं. लांब देठ, चारी बाजूंनी पसरलेल्या केसांपेक्षा थोड्या मोठ्या जाड पाकळ्या की ते केसरच असतात. तर झाडावर लटकलेले शिरीषाचे गुच्छ जे असतात ना, ते फारच मोहक दिसतात. मोहक तर दिसतातच, पण आपल्या सुगंधाने सगळा आसमंत दरवळून टाकतात. त्यातही फिकट पोपटी रंगाची जी शिरीषाची फुलं असतात त्यांना खूप चांगला सुवास असतो. गुलाबी रंगाच्या फुलांना मला वाटतं सुवास नसतो. मी कदाचित चूकही असेल, पण मला आलेला अनुभव हा असा. वनस्पतींमध्ये मला स्वतःला शिरीषाच्या फुलांचा सौम्य सुगंध फार फारच आवडतो. सोलापुरात पांजरापोळ चौक ते 7 रस्ता हा जो रस्ता आहे तो VIP रस्ता म्हणून ओळखला जातो. ह्या रस्त्याच्या दुतर्फा अलीकडे बऱ्याच ठिकाणी सप्तपर्णीच्या झाडांचे वृक्षारोपण केले आहे. थंडीच्या दिवसात, विशेषतः नोव्हेंबर नंतर, या रस्त्यावरून जाताना सप्तपर्णीचा मंद गोडसर वास नाकाभोवती रुंजी घालतो. असं कुठेतरी वाचण्यात आलं की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजलीचे काही अंश सप्तपर्णी खाली बसून लिहिले. आता आजकाल हा सप्तपर्णीचा वृक्ष जो आहे तो थोडा त्याच्याबद्दल वाद होत आहेत. त्याच्यातलं मी एक्सपर्ट नसल्यामुळे त्याच्या खोलात मला जायचं नाही. त्याचा सुगंध आवडतो हे खरं. सुगंधाच्या दुनियेमध्ये गुलाब हा तर फुलांचा राजा, सुगंधाचा राजा. गुलाबांमध्ये रंगांचं जेवढं वैशिष्ट्य आहे तेवढंच गुलाबाच्या सुगंधातही आहे. लाल, गुलाबी, केशरी, पिवळा, पांढरा, मोतिया एवढंच काय, पण काळा सुद्धा. खरं तर लाल म्हणून जांभळ्या रंगाची गुलाबाची अति गडद छटा म्हणजे काळा गुलाब. काळा गुलाब असा काही प्रकार नसतो. प्रत्येक गुलाबाच्या सुगंधाची जातकुळी मात्र वेगळी. गावठी गुलाब हेही खूप छान असतात बरं का. गावठी गुलाब जास्त करून गुलाबी, फिकट पिवळा, मोतिया, किंचित लाल, पांढरा अशा रंगावर असतात. या गावठी गुलाबांचा सुवास अतिशय सौम्य असतो. मात्र ही जी गावठी गुलाबाची झाड आहेत ती अगदी सहजासहजी रुजतात. त्याला फुलंही भरपूर लागतात. भरपूर पाकळ्या असलेली डेरेदार फुलं असतातही, पण कलमी गुलाबांसारखी ही फार काळ टिकत नाही. पाकळ्या लगेच गळायला सुरुवात होते, पण याचा सुगंध खूपच मोहवून टाकणारा असतो. कलमी गुलाबामध्ये तर अगणित रंग आहे. कलमी गुलाबात लाल, गुलाबी, पांढऱ्या, मोतिया रंगांच्या गुलाबांचा टिपिकल, ज्याला आपण गुलाब वास म्हणतो, असा वास असतो. तर पिवळ्या, केशरी अशा उष्ण रंगसंगतीच्या गुलाबांना किंचित तिखटसा वास असतो. हे सर्व गुलाब आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुगंधाचा वारसा जपून आहेत. रातराणी
खरोखरच राणी आहे. रातराणीचा मादक सुवास अक्षरशः धुंद करून सोडतो. सूर्यास्तानंतर हळूहळू उमलायला सुरू होते रातराणी. मध्यरात्रीच्या सुमारास रातराणी आपल्या पूर्ण भरात असते. सगळा आसमंत रातराणी आपल्या आक्रमक सुवासाने जादूई करून सोडते. जर बेडरूमच्या खिडकी बाहेर रातराणी असेल आणि रात्री जर तुम्ही ती खिडकी उघडली तर तो अनुभव एकदा घ्याच. असा समज प्रचलित आहे की रातराणी, केवडा आणि हिरवा चाफा यांच्या उन्मत्त सुगंधाने बेधुंद होऊन नाग सर्प त्याकडे आकृष्ट होतात. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही तथ्य असेल, पण असा समज प्रचलित आहे. असंच एक मादक सुवासाचं फूल म्हणजे सुरंगीचं फूल. सुरंगीचं फूल जे आहे ना, हे सहसा किनारपट्टीवर आढळतं. गोवा, कोकण, कारवार या परिसरात सुरंगी मुबलक. सुरंगीचे सुगंधी वळेसर कोकणात महिलांना अतिप्रिय आहे. आणखीन एक शिलेदार आहे फुलांच्या दुनियेतला, तो म्हणजे निशिगंध. मोहक सुवास असलेले हे पांढरे शुभ्र फूल आपल्या सुगंधाबरोबरच आपल्या शिडशिडीत बांध्यानेही मोहवून टाकते. फ्लॉवर पॉट मध्ये निशिगंधाच्या जर काही काड्या ठेवल्या तर त्या अख्ख्या घराला सुगंधित करून सोडतात आणि रोज नवीन नवीन कळ्या उमलत जातात. जुन्या कळ्या गळून पडतात, नवीन नवीन येत राहतात. ह्याचं एक टेक्निक असं आहे की या फुलांच्या ज्या काड्या असतात त्या काड्या रोज पाण्यातून बाहेर काढायच्या, पाणी बदलायचं आणि खालून थोड्याशा छाटायच्या. मग ह्या काड्या बरेच दिवस टिकतात. रोज नवीन कळ्या उमलत जातात आणि घर सुगंधित ठेवतात. अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांचा रजनीगंधा हा चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेलच. तर रजनीगंधा या चित्रपटात हे फूल मध्यवर्ती भूमिकेत होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. खूप मोठी आहे ही सुगंधाची दुनिया. तर या सुगंधाच्या दुनियेतला राजस, सुकुमार आणि राजबिंडा राजकुमार म्हणजे आपला मोगरा. उन्हाळ्याच्या गरम हवेमध्ये मोगऱ्याच्या झुडपावरून येणारी मंद वाऱ्याची झुळूक म्हणजे स्वर्गीय सुगंधाची अनुभूतीच. आमच्या लहानपणी फ्रीज वगैरे गोष्टी या चैनीच्या बाबी होत्या. पाण्याची तहान भागवायची म्हणजे आपल्या मातीचे काळे माठ. तेव्हा लहानपणी घरोघरी पाण्याचे माठ असायचे. फ्रीज वगैरे तेव्हा चैनीची आणि मध्यमवर्गीयांना न परवडणारी गोष्ट होती. तर अशा या माठातल्या थंडगार पाण्यात टाकलेली 4 मोगऱ्याची फुलं पाण्याला सुगंधित तर करायचीच, पण पिणाऱ्याचा सगळा शिणवठा दूर करायची. मोगऱ्याचा गजरा आठवतात का ते दिवस? त्या काळी मोगऱ्याचा गजरा म्हणजे प्रेमीजनांचा वीक पॉइंट होता. बायकोचा रुसवा काढण्याचं एक रामबाण साधन म्हणजे असा हा मोगऱ्याचा गजरा. मदनबाण किंवा वेली मोगरा. या वेली मोगऱ्याच्या पाकळ्या आकाराने थोड्या मोठ्या असतात. आकाराने थोड्या मोठ्या पाकळ्या असलेली ही फुलं सुद्धा आपल्या सुगंधाने मोहवून टाकतात. असाच एक मोगऱ्याचा आणखीन एक प्रकार म्हणजे बटमोगरा. हा गुच्छामध्ये वाढतो. गुच्छामध्ये वाढणारा बटमोगरा किंवा हजारी मोगराही आपला वेगळा सुगंध मिरवतो. आता मी सुरुवातीला म्हटलं ना की काही सुगंधांशी आपली असोसिएशन्स असतात. तर मागे निव्हिया एक म्हणून एक क्रीम मिळायची, मला वाटतं आताही ती मिळते. मला आजही असं वाटतं की या क्रीमला थोडासा बटमोगऱ्यासारखा वास असतो. उन्हाळा जसजसा सरत जातो तसा मोगऱ्याचा बहर हळूहळू कमी व्हायला लागतो. मग आता ही जागा तर भरून काढली पाहिजे. तर तेव्हा मग ही जागा भरून काढते नाजूकशी सायली. अतिशय सुकोमल आणि तेवढाच नाजूक सुगंध असलेल्या सायलीचं मग सुगंधाच्या साम्राज्यात काही दिवस राज्य चालतं. जाई जुई या तर सौरभ स्वर्गातल्या पर्याच. पुढे असावा बाग बगीचा,
वेल मंडपी जाई जुईचा, आम्र तरुवर मधुमासाचा, फुलावा मोहर पानोपान. हे भावगीत म्हणजे प्रत्येक गृहिणीचं स्वप्नच. जुईचा मंद सुगंध आणि जाईचा थोडासा उग्र नाही म्हणता येणार, पण थोडासा ठळक सुगंध मोहवतो. जाई जुई किंवा लाल पांढऱ्या मधुमालतीच्या मांडवाखालून घरात होणारा सुगंधी प्रवेश कुणाला नाही आवडणार. घराभोवतालच्या बागेला जाई जुई शिवाय पूर्णत्व नाही. या मातबर मंडळींशिवाय कण्हेर, अनंत आदी सुगंधाचे शिलेदारही सुगंधाच्या साम्राज्यात आपले महत्व, आपला आव राखू नये. ही जी सुगंध यात्रा आहे ती चाफ्याच्या उल्लेखाशिवाय कशी पूर्ण होईल? अपूर्णच राहील, नाही का? देव चाफा, पांढरा चाफा, सोन चाफा, पिवळा चाफा, कवठी चाफा, नाग चाफा, तांबडा चाफा, भुई चाफा आणि हिरवा चाफा या चाफ्याच्या वेगवेगळ्या जाती आपल्या वैशिष्ट्यांसह मशहूर आहेत. उष्ण हवामानाच्या प्रदेशात जास्त करून आढळणाऱ्या चाफ्याच्या सर्व प्रकारच्या फुलांना खूपच चांगला सुगंध असतो. त्यातल्या त्यात सुवर्ण चंपक म्हणजे हा चाफ्याचा राजाच म्हणजे सोनचाफा आणि हिरवा चाफा हे चाफ्याचे मानकरी. कवी पी यांची लता दीदींनी अजरामर केलेली काव्यरचना चाफा बोलेना सर्वश्रुत आहेच. लपविला असं तू हिरवा चाफा हे गदिमांचं गीत हिरव्या चाफ्याची गंधमोहिनी सांगून जातं. हा जो हिरवा चाफा असतो ना तो चाफ्याच्या हिरव्या पानांच्या आत दडलेला असतो. हिरव्या पानांच्या आत दडलेला हा हिरवा चाफा ओळखूही येत नाही. तो हिरव्या रंगावर असताना त्याला अजून सुवास सुरू झालेला नसतो त्याचा, पण तो जसजसा पक्व व्हायला लागतो तसतसा त्याचा स्वर्गीय सुगंध दरवळायला लागतो. पूर्ण पक्व झाल्यावर हिरव्या चाफ्याचे फूल किंचित पिवळ्या रंगाकडे झुकायला लागते आणि तेव्हा त्याचा सुगंध म्हणजे अप्रतिम. सुगंधाच्या दुनियेतील आणखीन एक मातबर आसामी म्हणजे झाडानं येणारा मोहर. झाडानं येणारा मोहर हा सुगंधाच्या विश्वातला आणखीन एक चमत्कार आहे. भर उन्हाळ्यात कडुनिंबाच्या झाडाला येणारा मोहराचा वास हा नैसर्गिक सुगंधाचा केवळ अलौकिक नमुना आहे. आंब्याच्या मोहरालाही एक प्रकारचा मंद सुवास असतो. जांभळाच्या झाडालाही उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो. मंद सुवास असतो त्याला. जांभळाची पाने ही मंद सुगंधित असतात. लिंबाचे पान चुरडले, लिंबाच्या बाबतीत मी तुम्हाला एक टीप देतो की जी टीप तुम्ही वापरलीत तर तुम्ही केलेला चहा पिणारे सगळे लोक खुश होतील. लिंबाचं पान जर चुरडलं तर त्याला लिंबाचा सुगंध येतो. चहा करताना जेव्हा चहापत्ती उकळत असते तेव्हा त्यात थोडीशी चुरडून लिंबाची कोवळी पानं टाकायची. असं केल्यानंतर त्या चहाला लिंबाचा एक अतिशय सुंदर अरोमा येतो. करून तर पहा एकदा. जंगलात उंच वाढलेली सागाची झाडं जेव्हा मोहराने लगडतात तेव्हा अतिशय मोहक दिसतात. कोडाई कॅनल बाजूला जर तुम्ही जंगलातून कधी जेव्हा मोहराचे दिवस असतात सागाच्या झाडाला गेलात तर हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. एवढं अप्रतिम दृश्य असतं हे की जे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवायलाच हवं. तसा तर सर्व झाडांचा मोहर हा सुगंधित असतोच. तुम्हाला सांगतो आजही उन्हाळ्याच्या दिवसात कडुनिंबाच्या मोहराचा वास जर का आला तर तो शालेय जीवनातल्या परीक्षेच्या दिवसांची आठवण करून देतो. आता ह्याच्यात सगळ्यात आपण ज्याला इंग्रजीमध्ये अल्टिमेट म्हणतो ना, असं अल्टिमेट म्हणजे पहिल्या पावसाच्या धारा जेव्हा धरतीवर बरसतात तेव्हा मातीचा येणारा वास म्हणजेच मृद्गंध. हा तर निसर्गाचा अलौकिक चमत्कारच आहे. त्याची सर दुसऱ्या कशालाही नाही. कुठलाही मानव निर्मित परफ्यूम ह्याच्या जवळपासही जाऊ शकत नाही. महान कवी खानोलकर, नक्षत्रांचं देणे लाभलेला हा महान कवी
खानोलकर जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा त्यांना स्फुरलेलं हे अद्भुत काव्य आहे. अखेरच्या वळणावर यावा मंद असा सुगंधी फुलोरा, थकले पाऊल सहज पडावे आणि सरावा प्रवास सारा. निसर्गाने मुक्तास्ते उधळलेली ही सुगंध यात्रा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया पुन्हा असाच एखादा नवीन चांगला विषय घेऊन.